आलेलो आहे रेणावी येथे। तर सौंदर्यानं नटलेलं किती सुंदर हे गाव आहे आणि आपण रेवणसिद्ध मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलो आहे। तर चला तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवते कसं हे गाव आहे। तर आज आपण सांगली जिल्ह्यातील रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्ध मंदिराला भेट देणार आहे। तर हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेलं आहे। तर आतमध्ये प्रवेश करताना मंदिराच्या आवारातच प्रवेश करताना नंदीची मूर्ती आणि पंचकलश आपलं स्वागत करतात। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, रेणावी गावाजवळ हे रेवणसिद्ध मंदिर आपल्याला एक वेगळीच शांतता इथं आल्यानंतर अनुभवायला मिळत असते। शिल्पकला, नंदी आणि पंचकलश मंदिराची भव्यता तर वाढवतात, पण माहिती आहे का हे मंदिर कोणी उभारलं? 16व्या शतकात योगीराज अण्णा साखरे यांनी या मंदिराची उभारणा केली आहे। तर हे मंदिर नाथ परंपरेतील संत श्री रेवणसिद्ध नाथांना समर्पित आहे। तर भाविक प्रत्येक अमावास्येला इथं येतात, अन्नदान करतात आणि श्रद्धेने माघारी फिरतात। इथं आल्यानंतर प्रत्येक देवाची आपल्याला ओळख होते। अष्टविनायक गणपती आहे, राम, सीता, लक्ष्मण आहे, विठ्ठल रुक्माईचं पण मूर्ती आहेत, दत्त महाराजाची मूर्ती आहे, शनी महाराजांची मूर्ती आहे। म्हणजे तुम्हाला कुठली देव असतील ना ते इथं सगळे आहेत बघा। आणि तुम्ही इथं दर्शन घेऊन मन प्रसन्न करून तुम्ही जाऊ शकता। तर या मंदिरात आल्यानंतर इतकं शांतता अनुभवायला मिळते की मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं। तुम्ही एकदा येऊन बघा। तर आजचा आपला प्रवास कसा होता आपले अभिप्राय नक्की सांगा। आणि हा होता रेवणसिद्ध मंदिराचा छोटासा प्रवास होता। नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं। आणि एकदा या मंदिराला भेट देऊन बघा। महाशिवरात्रीला इथं खूप मोठी जत्रा भरलेली असते। मंडळी, तुम्हाला आजचा प्रवास कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा।